आपल्या चॅनलवरील कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज बघूया एक नवीन कथा. राणी, पगार जमा झाला असेल ना? मोबाईल इकडे दे. आणि त्याच्या त्या एका वाक्याने राणीच्या चेहऱ्यावर हसू क्षणात नाहीसं झालं. लग्नाला अवघे 2 महिने झाले होते आणि दर महिन्याला हीच वेळ तिच्यासाठी सर्वात कठीण असायची. पगाराचा मेसेज आला की मोबाईल आधी सासूच्या हातात जायचा. राणीने नाईलाजाने मोबाईल दिला. मेसेज पाहताच अनिता म्हणाली, संध्याकाळी बँकेत जाऊन सगळे पैसे काढून आण. या घरात लहान सुनेचा पगार माझ्याकडेच येतो. राणीने हलकेच विचारले, आई पण सगळा पगार? अनिता तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली, घरचे नियम प्रश्न विचारून बदलत नाहीत. तेवढ्यात मोठी जाऊ तयार होऊन बाहेर पडली. तिच्या हातात नवीन मोबाईल, गळ्यात सोन्याची चैन आणि चेहऱ्यावर समाधान होतं. धीरही मित्रांसोबत फिरायला निघाला. राणीच्या मनात प्रश्न आला, जर घरचा नियम सगळ्यांसाठी सारखाच असेल तर मोठी जाऊ आणि धीर स्वतःचे पैसे मनासारखे कसे खर्च करतात? पण नवीन सून असल्यामुळे तिने तो प्रश्न मनातच गेला. दिवस गेले, महिने गेले. दर महिन्याला तिचा पूर्ण पगार अनिताच्या हातात जात राहिला आणि बदल्यात राणीला स्वतःच्या गरजांसाठी पैसे मागावे लागत होते. सतीशलाही तिने 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी एकच म्हणायचा, राणी, आई जे करते ते घरच्या भल्यासाठीच करते. त्या दिवशी मात्र सगळंच बदललं. कपडे आवरताना राणीची नजर अनिताच्या कपाटात ठेवलेल्या एका जुन्या तपकिरी फाईलवरती पडली. फाईलवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, राणी, कोणालाही दाखवायचं नाही. राणीच्या हातापायातली ताकदच गेली. राणीच्या हातात ती तपकिरी फाईल आली खरी, पण ती उघडणार इतक्यातच बाहेरून अनिताचा आवाज आला, राणी कुठे आहेस? घाईघाईने तिने फाईल पुन्हा जिथे होती तिथेच ठेवली. मात्र त्या एका क्षणापासून तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. माझ्या नावाची फाईल आणि त्यावर कोणालाही दाखवायचं नाही, असं काय लिहिलं असेल? त्या रात्री तिला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सतीश ऑफिसला गेला. मोठी जाऊ बाजारात निघून गेली. धीर मित्रांसोबत बाहेर गेला आणि सासरे धनुष शेतावर गेले. घरात फक्त अनिता आणि राणी होत्या. काही वेळाने अनितालाही शेजारच्या कार्यक्रमासाठी जावं लागलं. दार बंद होताच राणीचं लक्ष पुन्हा त्या कपाटाकडेच गेलं. थरथरत्या हातांनी तिने कपाट उघडलं. फाईल बाहेर काढली आणि हळूहळू तिची पानं उलटली. पहिल्याच पानावर तिच्या प्रत्येक महिन्याच्या पगाराची तारीख, रक्कम आणि खाली लाल पेनाने लिहिलेला एकच शब्द होता, जमा. दुसऱ्या पानावर पुन्हा महिन्यानुसार रकमा होत्या, पण त्या कोणाच्या तरी खात्यात वळवल्याचं दिसत होतं. खाते क्रमांक ओळखीचा नव्हता. तिसरं पान उघडताच राणीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तिथे काही जुनी पावत्या, बँकेचे व्यवहार आणि एका व्यक्तीचं नाव वारंवार दिसत होतं. ती व्यक्ती घरातली कोणीच नव्हती. हा कोण? राणी स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात फाईल मधून एक जुना फोटो खाली पडला. फोटोमध्ये अनिता एका अनोळखी माणसासोबत उभी होती आणि त्याच्या पाठीमागे मोठी जाऊ रडताना दिसत होती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, ही गोष्ट धनुषना कधीच कळता कामा नये. राणीच्या अंगावर काटा आला. एवढ्यात मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. ती घाबरली. फाईल बंद करून जागेवर ठेवताच अनिता आत आली. तिची नजर थेट कपाटावर गेली. राणी, तू माझ्या खोलीत काय करत होतीस? अनिताने संशयाने विचारलं. राणीने कसाबसा स्वतःला सावरत उत्तर दिलं, आई, तुमचा रुमाल शोधत होते. अनिता काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग राणीच्या नजरेतून सुटला नाही. त्या दिवसानंतर अनिता आणखी सावध झाली. फाईल आत कपाटात न ठेवता ती नेहमी स्वतःजवळच ठेवू लागली. राणीच्या मनात मात्र त्या अनोळखी खात्याचं आणि फोटोचं गूढ वाढतच होतं. तिने थेट सासरे धनुष यांच्याशी बोलायचं ठरवलं. संध्याकाळी चहा देताना ती हळूच म्हणाली, बाबा, आई घरचा सगळा हिशोब एकटाच सांभाळतात का? धनुष हसून म्हणाले, हो, मला पैशाच्या बाबतीत काही विचारायची सवयच नाही. अनिता जे करते ते योग्यच करत असेल. राणीने पुन्हा विचारलं, तुम्हाला माझ्या पगाराचं काय होतं ते माहिती आहे? धनुष थोडे आश्चर्यचकित झाले. तुझा पगार? तो तर घर खर्चात जात असेल ना? राणी काही बोलली नाही, कारण फाईलमध्ये दिसलेले व्यवहार घर खर्चाचे नव्हते हे तिला आता नक्की समजलं होतं. रात्री सगळे झोपल्यानंतर तिने हॉलमध्ये पाणी प्यायला जाताना अनिताच्या खोलीतून आवाज ऐकला. दार पूर्ण बंद नव्हतं. आत मोठी जाऊ आणि अनिता हळू आवाजात बोलत होत्या. मोठी जाऊ घाबरून म्हणत होती, आई, राणीला काही संशय आला तर? अनिता शांतपणे म्हणाली, तिला काहीच कळणार नाही. अजून काही महिने तिचा पगार मिळाला की सगळं संपेल.
मोठी जाऊ पुन्हा म्हणाली, पण धनुष बाबांना समजलं तर? अनिता चिडून म्हणाली, त्यांना काहीच समजणार नाही. इतकी वर्ष समजलं नाही, आताही समजणार नाही. राणीचं हृदय धडधडू लागलं. म्हणजे तिचा पगार कुठल्या तरी मोठ्या रहस्यासाठी वापरला जात होता आणि घरात फक्त अनिता व मोठ्या जाऊलाच याचं सत्य माहिती होतं. ती शांतपणे परत आपल्या खोलीत आली. सतीश गाढ झोपला होता. त्याच्याकडे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुला खरंच काहीच माहिती नाही की तूही माझ्यापासून काही लपवत आहेस? हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एक निर्णय घेतला. आता रडायचं नाही, घाबरायचं नाही. सत्य शोधायचंच. कारण फक्त स्वतःच्या पगारासाठी लढत नव्हती, तर ती विश्वासासाठी लढत होती. जर लग्नानंतर या घरात पाऊल ठेवताना तिने सगळ्यांवरती ठेवला होता. पण तिला अजून कल्पनाही नव्हती की ती शोधत असलेली सत्य तिच्या आयुष्यालाच नाही तर सतीश, धनुष आणि संपूर्ण कुटुंबालाही हादरून सोडणार होतं. सकाळ उजाडली खरी, पण राणीच्या मनातली रात्र अजून संपली नव्हती. अनिता आणि मोठ्या जाऊचं कालचं संभाषण तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होतं. आणखी काही महिने तिचा पगार मिळाला की सगळं संपेल. नेमकं काय संपणार आहे आणि तिच्याच पगाराची गरज का होती? त्या दिवशी राणीने ऑफिसमध्येही कामात मन लावलं नाही. बँकेत काम करत असल्यामुळे व्यवहार, कागदपत्र आणि आर्थिक नोंदी कशा तपासायच्या हे तिला चांगलं माहिती होतं. संध्याकाळी घरी येताच तिने शांतपणे सतीशला विचारलं, तुझ्या आईने कधी तुझ्या पगारालाही हात लावला होता का? सतीश हसत म्हणाला, नाही ग, माझा पगार माझ्याच खात्यात असतो. पण तू एवढं का विचारतेस? राणीने काहीच उत्तर दिलं नाही. तिला अजून पुरावे हवे होते. 2 दिवसांनी पुन्हा पगाराचा दिवस आला. नेहमीप्रमाणे अनिताने मोबाईल मागितला. मेसेज पाहिला आणि म्हणाली, उद्या सकाळी पैसे काढून माझ्या हातात दे. यावेळी मात्र राणीने पहिल्यांदाच शांतपणे उत्तर दिलं, उद्या बँकेत सर्व्हरचं काम आहे. पैसे काढायला थोडा उशीर होईल. अनिताच्या चेहऱ्यावर क्षणभर चिंता उमटली. त्या एका क्षणानेच राणीचा संशय खात्रीत बदलला. जर हा फक्त घर खर्चाचा प्रश्न असता तर एवढी घाई का झाली असती? दुसऱ्या दिवशी राणीने पैसे काढलेच नाही. संध्याकाळी घरी आल्यावर अनिता सतत अस्वस्थ दिसत होती. ती वारंवार घड्याळ पाहत होती. फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलत होती आणि शेवटी चिडून म्हणाली, राणी, पैसे आणलेत का? राणी शांतपणे म्हणाली, नाही आई, आजही नाही जमलं. हे ऐकताच अनिताच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. घरात क्षणभर शांतता पसरली. धनुष आणि सती दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. अनिता लगेच सावरली आणि म्हणाली, घर खर्च अडेल म्हणून मी विचारलं. पण राणीला आता तिच्या डोळ्यातली भीती स्पष्ट दिसत होती. त्या रात्री राणीने एक धाडसी निर्णय घेतला. अनिता झोपल्यानंतर ती पुन्हा तिच्या खोलीत गेली. यावेळी कपाटात फाईल नव्हती, मात्र वरच्या कप्प्यात एक छोटी लोखंडी पेटी दिसली. पेटीला कुलूप होतं. उघडताच तिच्या हातात काही जुने कागदपत्र, तशीच एक डायरी आणि अनेक पावत्या आल्या. डायरीच्या पहिल्याच पानावरती अनिताच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं, ही गोष्ट कधी बाहेर आली तर माझं कुटुंब तुटेल. राणीचा श्वास वेगाने चालू लागला. तिने पुढची पानं उलटली आणि सत्याचा एक एक थर उलगडत गेला. अनेक वर्षांपूर्वी मोठ्या जाऊच्या नवऱ्याने व्यवसायाच्या नावाखाली मोठी रक्कम उधार घेतली होती. व्यवसाय पूर्णपणे बुडाला. कर्जदारांनी घरावर येणं जाणं सुरू केलं. धनुषला धक्का बसू नये म्हणून अनिताने त्यांच्यापासून हे सगळं लपवलं होतं. सुरुवातीला तिने स्वतःचे दागिने विकले. मग बचत संपली, पण कर्ज पूर्ण फेडलं गेलं नव्हतं. त्याच वेळी राणीचं लग्न या घरात झालं आणि अनिताला एक सोपा मार्ग सापडला, लहान सुनेचा पगार. डायरीत असं स्पष्ट लिहिलं होतं, मोठ्या सुनेचा संसार वाचवण्यासाठी राणीचा पगार घेत राहायचा. धनुषनं आता सतीशला काहीच कळता कामा नये. राणीच्या डोळ्यात अश्रू आलं. तिला पैशांचं दुःख नव्हतं, दुःख होतं ते विश्वास तुटल्याचं. तिने डायरीचे फोटो मोबाईलमध्ये काढले आणि शांतपणे सगळं पूर्वीसारखं ठेवून बाहेर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवरती सगळे बसले असताना राणीने अचानक म्हटलं, आज मला सगळ्यांसमोर एक प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा घरात खूप शांतता पसरली आणि अनिता दचकली.
राणीने मोबाईल उघडला आणि डायरीतील पानांचे फोटो सतीश समोर ठेवले. सतीशने पहिलं पान वाचलं, दुसरं वाचलं आणि त्याचा चेहरा फटकन पांढराच पडला. आई, हे काय आहे? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. अनिता काही बोलली नाही. धनुषने मोबाईल हातात घेतला. प्रत्येक पानासोबत त्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास कोसळत होता. त्यांनी मोठ्या जाऊकडे पाहिलं. ती मान खाली घालून रडत होती. काही क्षण कुणीच बोललं नाही. शेवटी धनुष मोठ्याने ओरडले. अनिता, इतकी वर्ष माझ्यापासून हे लपवलंस आणि एका निष्पाप मुलीच्या कष्टाच्या पैशांवर दुसऱ्यांच्या संसारात चालवत होतीस. अनिताच्या डोळ्यातून अश्रू आले. ती काही बोलणार इतक्यात राणी शांतपणे उठली. तिने आपल्या पर्समधून एटीएम कार्ड काढलं, टेबलवर ठेवलं आणि ठाम आवाजात म्हणाली, आजपर्यंत मी या घरात माझं घर समजून गप्प राहिले, पण आजपासून माझ्या कष्टाच्या पैशावर कोणाचाही हक्क नाही आणि आजपासून सत्य लपवून कोणाचाही संसार वाचणार नाही. राणीच्या त्या एका वाक्याने घरात जणू वादळ सुटलं. सतीश तिच्याकडे पाहत उभाच राहिला. धनुषच्या डोळ्यात पश्चाताप होता. मोठी जाऊ रडत होती आणि अनिता पहिल्यांदाच पूर्णपणे निरुत्तर झाली होती. पण अजून एक सत्य बाहेर यायचं बाकी होतं. असं सत्य ज्यामुळे या घरातला प्रत्येक नात्याचा अर्थ कायमचा बदलणार होता. राणीच्या त्या एका वाक्यानंतर अशी शांतता पसरली की भिंतीवर चालणाऱ्या घड्याळाच्या टिकटिकीचाही आवाज मोठा वाटत होता. सतीशच्या डोळ्यात अविश्वास, धनुषच्या चेहऱ्यावर वेदना, मोठ्या जाऊच्या नजरेत अपराधीपणा आणि अनिता मात्र दगडासारखी निश्चल बसली होती. काही क्षणांनी धनुष उठले. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा अनिताकडे रागाने पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, आज माझ्या संसाराचा पाया पैशाने नाही तर तुझ्या खोट्यांनी कोसळला आहे. त्या शब्दांनी अनिताचा धीर पूर्णपणे तुटला. ती रडू लागली. यावेळी तिच्या अश्रूंमध्ये माफीपेक्षा पराभव जास्त होता. सतीश हळूहळू राणीजवळ आला. तिचे हात हातात घेत तो म्हणाला, राणी, मी तुझा नवरा होतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवणारा साथीदार होऊ शकलो नाही. माझी सर्वात मोठी चूक हीच की राणीच्या डोळ्यांतही अश्रू होते, पण ते कमकुवतपणाचे नव्हते. ते अनेक महिन्यांचा अपमान, वेदना आणि तुटलेल्या विश्वासाचे होते. तेवढ्यात मोठी जाऊ रडत राणीच्या पायाशी बसली. माझ्या संसारासाठी तुझं आयुष्य गहाण ठेवलं गेलं आणि मी गप्प राहिले. मला माफ कर. पण राणीने तिला उठवलं आणि शांतपणे म्हणाली, चूक तुझी नाही, चूक त्या शांततेची आहे जी अन्याय पाहूनही बोलत नाही. त्या एका वाक्याने घरातील प्रत्येक जण मान खाली घालून उभा राहिला. धनुष आत गेले आणि घरातील सर्व बँकेची पासबुक, चेकबुक, कागदपत्र आणि कपाटाच्या चाव्या आणून राणी समोर ठेवल्या. आजपासून या घरात कोणाच्याही कष्टाच्या पैशावर दुसऱ्याचा हक्क नसेल. विश्वास लपवून घर वाचत नाही, तो मोडतो. अनिता उठली. तिने कपाटातून एक पिशवी बाहेर काढली. त्यात राणीचे काही दागिने, पगारातून उरलेली रक्कम आणि वर्षानुवर्ष जपून ठेवलेल्या पावत्या होत्या. ती रडत म्हणाली, मला वाटलं होतं मोठ्या सुनेचा संसार वाचवते, पण त्या नादात मी दुसऱ्या सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त करत होते. मी आई होण्याचा अधिकारच गमावला. राणीने त्या पिशवीकडे एकदाही पाहिलं नाही. ती फक्त म्हणाली, हरवलेले पैसे परत मिळू शकतात, पण हरवलेला विश्वास परत मिळवण्यासाठी आयुष्य अपुरं पडतं. त्या शब्दांनी अनिता ढसाढसा रडू लागली. काही दिवसांनी घरात अनेक बदल झाले. प्रत्येकाचा पगार प्रत्येकाच्या खात्यात राहू लागला. घर खर्चासाठी सर्वांनी ठराविक वाटा उचलला. मोठ्या जाऊने स्वतः नोकरी सुरू केली. धीरनेही स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. तसेच सतीशनेही प्रत्येक निर्णयात राणीचा सन्मान ठेवण्याची शपथ घेतली. पण अनिताच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र कायमचं हरवलं होतं. कारण तिला रोज आरशात स्वतःचा चेहरा दिसला की एकच प्रश्न तिचा पाठलाग करायचा. ज्या सुनेला मुलगी म्हणत होते तिच्याच कष्टावर मी माझं मातृत्व विकलं का? त्या घरात पुन्हा दिवे लागले. सण आले, आनंदही परतला. पण विश्वास एकदा तुटला की त्याची जखम भिंतीवरच्या तड्यासारखी कायम दिसत राहते. त्या दिवसानंतर धनुष जेव्हा कुणालाही संसाराबद्दल सल्ले द्यायचे, तेव्हा फक्त एकच वाक्य म्हणायचे, घर पैशाने श्रीमंत होत नाही, न्यायाने होतं. आणि ज्या घरात एका सुनेच्या कष्टावर दुसऱ्याचं सुख उभं राहतं,
त्या घरात विनाश सुरू झालेला असतो. फक्त आवाज उशिरा येतो. तुम्हाला कथा आवडली असल्यास आपल्या कथेला लाईक, कमेंट तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर नवनवीन कथेंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.